भाइयों, सुना है 2020 से लेकर 2025 तक का पूरा पक विमा सब लोगों को मिल रहा है। सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारं आणि महत्त्वपूर्ण अपडेट हे सरकारतर्फे आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो बघा, आता तुमच्या खात्यामध्ये तब्बल 2022 पासून तर 2025 पर्यंत सर्व शेती पिकाचं नुकसान झाल्याचे नुकसान भरपाई पीक विमा हे तुमच्या खात्यामध्ये आता क्रेडिट होणार आहे. बघा शेतकरी बांधव, आता सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाचा निर्णय सरकारने सांगितलेला आहे. कारण की बघा 2022 पासून जे तुमचं शेती पिकाचं नुकसान झालं असेल ते सर्व नुकसान भरपाई पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता हेक्टरीप्रमाणे किती मिळणार हे आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, सरकारचा आता पुरं व्यस्तपणा हे पीक विम्याच्या संदर्भातील चालणार आहे. कारण की बघा, ज्या शेतकऱ्यांचं 2022 पासून हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, जमीन खरडून गेली, शेती पिकाचं नुकसान झालं, गुरे जनावरांचं नुकसान झालं, त्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल किंवा छोट्या प्रमाणात नुकसान झालं असेल, तरी सुद्धा त्यांच्या खात्यावरती आता हेक्टरी किती रुपये मिळणार हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की आजचा व्हिडिओ खरंच सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय हा लाईव्ह तुम्हाला सरकारने घेतलेला मी दाखवणार आहे. कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासून पीक विम्याची रक्कम थांबवण्यात आली होती. आता तेच रक्कम तुमच्या खात्यावरती वितरण करण्याला सरकारने सुरुवात केली. कारण की बघा, सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा टाकण्याचा सरकारने निर्णय घेतला. आणि ही बातमी खोटी नसून खरीच बातमी असणार आहे. कारण की बघा, प्रत्यक्षामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सर्व शेतकऱ्यांचा विचार यासाठी सरकारने केला की सरकारला पुन्हा आता निवडून यायचं आहे. आता या पार्श्वभूमीवरती जर का शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला नाही तर कुठेतरी आपलं सरकार पडू शकतं. आणि सरकारवर एकदाच शेतकरी नाराज झालं तर कुठेतरी सरकार डबल येऊ शकणार नाही. तर याच्या सर्वच गोष्टीचा विचार करून आता सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करणं सरकारने सुरू केलेलं आहे. तर त्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांसाठी 2022 पासून तर 2025चा सर्व काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा त्यांनी निर्णय आता या कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर करून टाकलेला आहे. शेतकरी बांधवांनो, हेक्टरीप्रमाणे तुम्हाला किती रुपये मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे आणि पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या टप्प्यातील सर्व काही याद्या तुम्हाला सांगणार आहे. सविस्तरपणे व्हिडिओला नक्की पाहत चला, कारण की महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ ठरणार आहे. आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, शेती संदर्भातील हर एक महत्त्व व्हिडिओची नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघा, आपण जर पाहायला गेलं शेतकरी बांधव, 2025चा पीक विमा कधी येणार या प्रतीक्षेत होते. मात्र सरकारने जुने पीक विमे देण्यातच किंवा जुन्या पीक विम्याच्या विषयी मार्ग लावण्यातच इथं व्यस्त दिसून येत आहे. आपण जर पाहायला गेलं तर 2020च्या धाराशिवच्या जे काही पीक विम्यासाठी आता 134 कोटी रुपयांची निधी वितरण करण्यात आलेली आहे. आणि याचप्रमाणे अनेक सारे पीक विम्याचे निधी आहे ते वितरण करणं बाकी आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सुद्धा निधी वितरणाची प्रक्रिया या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय हा 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे काही प्रलंबित असलेले निधी आहे ते वितरण करण्याचा प्रत्येक राज्य सरकारने सूचना देण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक सुद्धा प्रलंबित असलेले पीक विम्याचे हप्ते आता वितरण केले जात आहे. म्हणजेच बघा, याच्यामध्ये 2022 पासून फळ पीक विमा योजनेच्या अंतर्गत जे काही प्रलंबित असलेले अनुदान देण्याचे जे काही पीक विम्याचं त्यांचं नुकसान झालं होतं, म्हणजेच बघा, फळ पीक असणार आहे, गहू पीक असणार आहे, जे काही सर्व तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल सर्व गोष्टींचा समावेश, सर्व पिकांचा समावेश म्हणजे तब्बल 20 ते 25 पिकांचा समावेश यामध्ये असणार आहे. टेन्शन घेऊ नका, कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून इथं पैसे वाटपाची सुरुवात केलेली आहे. याच्या संदर्भातील जवळपास 6 GR हे 20 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. यामध्येच आपण जर पाहायला गेलं तर मागील पहिला GR आपण पाहू शकता, कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण GR हे सरकारने काढलेलं आहे. म्हणजेच बघा, आता बघा, या आधारित फळ पीक विमा योजना आणि बघा हे 2023 साठी आणि त्यांनी आता तब्बल निधी इथं मंजूर करून टाकलेला आहे. ते निधी बघा, त्यांनी 22 कोटी निधी यांना आता मंजूर करून टाकलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना आता हेक्टरी किती रुपये मिळणार याची प्रतीक्षा जर का तुम्ही करत असाल तर पुढे मी तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका, कारण की सरकारच्या माध्यमातून ही रक्कम तुम्हाला वितरणच केली जाणार आहे आणि याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. परंतु आता प्रत्यक्षात कोणकोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार हे पुढे तुम्हाला माहिती पडणार आहे. कारण की एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर 30 डिसेंबर 2025 पर्यंत
PMAPYचे जे काय आता आकडेवारी केली जात होती, म्हणजे सर्वांचे जसे की पार्श्वभूमी 22,83,281 एवढा वितरण करण्यासाठी या GRच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे. 2023-24 गारपीट या अंमलबजावणीमध्ये जे काही त्यांचं नुकसान झालं होतं, तर राज्य शासनाच्या माध्यमातून 1,81,651 एवढा निधी वितरणासाठी मंजुरी दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळू शकते आणि एक आशेची किरण हे सरकारतर्फे आता आपल्या शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. शेतकरी बांधवांनो बघा, आता तुमच्यासाठी जर पाहायला गेलं तर 2023, 24, 22 या सर्व काही म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर सर्व पीक विमा मंजूर झालेला आहे आणि आता 2024 आणि 25 हाही पीक विमा तुमच्या खात्यामध्ये लवकरच मिळणार आहे. कारण की सरकारने GR काढलेला आहे. सरकारने आपण जर पाहायला गेलं तर 2025 आणि 24 या 2 वर्षासाठी तब्बल इथं सरकारने 28,70,55,256 इतकं त्यांनी आता हे निधी मंजूर करून टाकलेला आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. शेतकरी बांधवांनो बघा, आता तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष हा पीक विमा कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये या आतुरतेने तुम्ही जर का वाट बघत असाल तर शेतकरी बांधवांनो बघा, तुमच्या खात्यामध्ये आपण जर विचार करायला गेलो तर साहजिकच हा GR सरकारने काढलेला आहे. बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे. फक्त तुम्ही फार्मर ID काढली असावी आणि तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असावं. हे 3 ते 4 कामे जर का तुम्ही त्वरित करून ठेवली असाल तर 100% आपल्याला पीक विमा जमा होणारच आहे. फक्त सरकारने वितरणाची आता तारीख हे काढायची आहे, कारण की GR काढलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी GR मंजुरी देखील झालेली आहे. कॅबिनेट बैठक सुद्धा पार पडलेली आहे. परंतु आपल्या खात्यामध्ये जेव्हा पैसे क्रेडिट होणार तेव्हा याची तारीख काय असणार आहे, हे सर्व तारीख जाहीर व्हायची आहे. संपूर्ण खरी माहिती असणार आहे, खोटं काहीच यामध्ये नसणार आहे. कारण की बघा, याची तारीख काय असणार आहे, हे तारीख जर का तुम्हाला पाहायची असेल तर नेक्स्ट पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारीख सुद्धा जे काही सरकार जाहीर करणार ते सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.